नमस्कार, श्री स्वामी समर्थ. काय खाल्लं लाडूबाईंनी तुम्ही? तर बघा तिच्या काकानी अंड्याची चटणी केली, भांडी घासायला लावली. लाडूबाई घेऊन आली भांडी, तिने घासल्यात. आता हिची धुवायची पाळी. का तू धुतली का नाही दिदू? आणि मी आता चालले शेतामध्ये, कांदा काढतो मी तिकडं. तर आता भाकर न्यायला आले शेतामध्ये, जेवायला घेऊन जायचे. ती घाशी ती भांडी नीट चोळ बसून. आणि आता घरी कुणीच राहिलं नाही, त्यामुळे म्हणती थांब ग, मला पण यायचे. की पळाली. कुलप लाव, मी लाविते. कपाटा बशीच ठेव, मग आपण जाऊ. मग ठेव मग किचन मध्ये ठेव. हा ठेव इथं, खाली ठेव. ठेव तिथं, ठेव तिथं. हा इथं अलीकडून ठेव. हा ठेव तिथं अलीकडून. हा मग हे होईल. चल घ्या तर दरवाजा लावून. कुलूप लाव, कुलूप काढ. पाठी मागे दरवाजाच्या. नको पळून. तो स्वेटर घातला का तर काय तसाच घातलाय. आमची लाडूबाई आली असती कांदा काढायला. बाई रुसून बसली, तिची थोडीशी केस कापली तर. कुठं चालल्यात? चला. हो हे बघ ना, पिसार ते रॉकेट गेलेलं. पिसारा चालल्या रंबा. हा तिकडं जा ना. पिऊ घे काढलं असते पिशवी. आणाय ते जीव बापू तिकडं. हे बघ पिसारा ते. चला इकडे ये इथं जीव आपण. यस पण आहे का आमच्या लाडूचा? तर किती थंडी जरी असले ना, उन्हामध्ये गेलं ना एवढं ऊन लागतं. असं वाटतं की सावलीत गेलं ना, उन्हामध्ये जेवायला बसलं तर बरं होईल, एवढं गार लागतं. आणि उन्हात गेलं तर सावलीत. असं काय होतं ती. पिऊ पण माझ्यावर जेवायला लागली. त्यानंतर मग आम्ही आलो पुन्हा कांदा काटायला. पिऊ सिद्धीला म्हणलं तर छत्री खाली बसा, तर छत्री काय त्यांना नीट लागलीच नाही, त्यामुळे उभी होती ती, आडवी झाली बाटलीला झाकण. त्यानंतर बघा पहिल्यांदा दोघींनी एक एक घमेलं नेऊन टाकलं. सिद्धीने तिचं काटलेलं कांदं लगेच नेऊन टाकलं. आणि आता कांदं संपलं तिचं, तर गोळा करून ती काटीत होती. त्यानंतर मग माझ्यापाशी आल्या. नाही तुझ्यापाशीच यायची ती काटचं सोडून पुन्हा. आणि एवढं कांदा काठी त्यात ना पटापटा. नको म्हणलं तरी त्यांना एवढी आवड आहे ना, नको काटू म्हणलं, हात बीत कापला तर. नाही आम्हाला काटायची लय आवडातं. नको म्हणलं तर त्यांना राग येतो. मग त्यापेक्षा हळूहळू का व्हायना काटा. मग काटीत असतात. पिहूपेक्षा सिद्धी दोघी पण अशा चांगल्या आहे काटायला वगैरे. पण भीती वाटते बट खावाय. नको म्हणलं तरी नाहीच ऐकत. आम्हाला पण काटायचे. आम्ही सकाळी लय काढलं. आजी बाबा बरोबर येतात सकाळी शेतामध्ये, पप्पा बरोबर काठीत बसतात. मी असल्या मग नाही, मग मला विचारतात काटू का, म्हणते मग काटा. शेतातून घरी आले तर कपडे तशीचे. ह्या दोघी काय करतात ते तुमचे कपडे नेले ना फक्त दोरीवरून पूर्ण असं चिकटा लागलाय पूर्ण साडीला. तो का आता शिक ध्यान झालं. आता कपडे आतमध्ये टाकायचे, हात पाय तोंड द्यायचे. पहिलं हे करावा, लय चिकटा कुसाळून देणे. आता हात पाय तोंड धुवायचं. तो कधी उघडणार नाही. आता हात पाय तोंड धुवायचं. एवढी कपडे नेऊन आत ठेवायची. जा कडी उघड, पळ जा पळ. कपडे वगैरे आतमध्ये नेऊन ठेवली. चहा दूध झाला. त्यानंतर मग भाकरी झाल्या माझ्या, भात झाला. किचन वाटा क्लीन करून ठेवला. भाकरी जर माझ्या झाल्या ना, मी किचन वाटा कसं क्लीन करून ठेवत असते. भाजी करायची राहिली होती, सकाळचं वांग होतं ते गरम करायला ठेवलं. दूध तापून झालतं, भात पण झालता. झटकी पट असं मोबाईल वगैरे शूट वगैरे काहीच केलं नव्हतं, कारण की पटापट कामं करावं लागत असतात. व्यवस्थितला दिवसभर इकडून इकडून पळत असतात, वावरात घरी घर वावर असं असतं. त्यामुळे भूक लागते त्यांना. त्यानंतर मग गायींचं दूधसुद्धा काढावं लागत असतं. असं होतं की स्वयंपाक करावा की गायींचं दूध काढायला यावं असं होतं. मग त्यामुळे मग पटकन शेतातून आलं, पटकन स्वयंपाक करून घ्यायचा. तोपर्यंत हे गायींना पाणी वगैरे पाजतात, कांडे ठेवतात. आणि मग आता गायींचं दूध काढायचं होतं. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.